तर नमस्कार मित्रांनो, मी चाललो आहे श्रीरामपूरला काही कामानिमित्त. तर जाताना इतका पाऊस लागला होता, माझा प्लॅनिंग होता टू व्हीलरवरच जावा. पण मी बसने गेलो आणि बसने जाता जाता मी फुल तिकीट काढलेलं होतं. तरी सुद्धा मला उभा राहून जावं लागलं आणि हे फ्रीवाले आहेत ना, बसून चालले होते. हे फ्रीवाले बाबा बसलेले होते यार, शून्य तिकीट होतं राव त्यांचं. तरी सुद्धा त्यांना ते बसून चाललेले होते आणि ज्यांनी तर आपलं तिकीट गांधी काढलं होतं ते पुरस्कार उभं राहून चालले होते. तरी तर मित्र शूटिंगला बनले जर आणि त्यांनी मूळ गावी कुठं जायचं असतं जाणार विद्यार्थी त्याला अर्ध तिकीट आहे. परिस्थिती जाणार विद्यार्थ्याला त्याला अर्ध आहे. तर ते कंडक्टर साहेब आपल्याला योजना सांगतात ते काय काय योजना आहे काय काय नाही. अशी टोटल 84 सवलती आपल्या एसटीमध्ये. मी तर ऑनलाईनच तिकीट काढलं होतं. ऑनलाईन स्कॅन केलं का पेमेंट झालं का लगेच असं स्ट्रीप येते. स्ट्रीप घेतलं का समजायचं आपलं तिकीट निघाले. तर बऱ्यापैकी आता महिलांना पण आहे ना सन्मान योजना आहे, त्याच्यातमध्ये पण त्यांना आपलं तिकीटच आहे. आणि 75 वर्षाच्या पुढील व्यक्तींना अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आहे. याचा भरपूर फायदा घेऊ राहिलेत लोक. त्यामुळं गर्दीच गर्दी असते, आता जिथं जाईल तिथं गर्दीच गर्दी. तर नगरमध्ये राहुरीमध्ये इतका पाऊस होता ना, श्रीरामपूरला एवढा नव्हता पण नगरला भरपूर पाऊस होता. आणि पाठी बघा हे राजपालची लावलेली त्यांच्या शाखा कुठं कुठे आहेत ते पण सांगितलंय. ऍडव्हर्टायझिंग बघा ना मित्रांनो, आपण कुठं पण करू शकतो. यांनी पाटीवर लावलेले